तर मागच्या व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे आम्ही निघालो होतो बाजारात जाण्यासाठी। तर बाजारात जायला तर निघालो होतो, पण ऊन आणि गरमीनी एवढा त्रास झाला की विचारू नका। हातापायाला आणि डोक्याला पूर्ण चटके लागत होते। जेमतेम आम्ही पोचलो मग बाजाराच्या ठिकाणी, आणि मी जाताच विचार केला की आज मला माझे आयब्रो करायचे आहेत, पण तिथे असं काही होईल मला वाटलं नव्हतं। तर तिथे गेल्यावर मला असं समजलं की आज पार्लरवाल्या ताई आल्याच नाही आहेत। मग काय, आता पुढे मला फक्त शिकाऊ मुलींकडनं आयब्रो करून घ्यायचे होते। घाबरत केले, कारण शिकाऊ मुलींकडनं आयब्रो केले म्हणजे भीतीच असते। मग आम्ही बाजारात गेलो, थोड्या मार्केटमधनं वस्तू घेतल्या आणि घरी आलो। थोडा आराम केला आणि आराम केल्यानंतर संध्याकाळी परत स्वयंपाकाच्या तयारीला लागायचं होतं। पण त्याआधी मी बघत होती बाहेर वातावरण कसं झालेलं आहे। तर तुम्ही बघू शकता संध्याकाळ झाली होती। वातावरण तर खूप छान झालं होतं, पण मला स्वयंपाक बनवायचा होता, त्यामुळं मी घरात गेले। पहिले स्वयंपाक आवरला आणि स्वयंपाक झाल्यानंतर बघू शकता हे सगळे घरामध्ये जेवण करत होते घरात बसून, आणि मी मात्र बाहेर बसलेले होते। का, कारण घरामध्ये चपात्या बनवल्यानंतर इतकी गरमी होत होती की मला घरामध्ये उभं राहत नव्हतं। मग त्यामुळे मी बाहेर येऊन वट्ट्यावर बसले होते। वट्ट्यावर बसल्या म्हणजे थोडंसं रिलॅक्स वाटेल। बरं, थोडंसं निवांत बसलेच होते, त्यातच मध्ये बाबू आला आणि माझ्याशी गप्पा मारायला लागला। तर ऐका त्याच्या गप्पा। पुसलं तर तेव्हा कशी दिसते? गोरी दिसायला लागली। मग त्याच्या गप्पा संपल्या आणि मलाही थोडंसं थंड वाटा। मग म्हटलं चला आता आपण पण जेवण करून घेऊया। मग जेवण माझं झालं होतं, हे सगळं आवरून निवरून बसले होते। तर थोडा वेळ मोबाईल बघत होते, तितक्यामध्ये त्याचे पप्पा आणि ते आले। म्हणजे जेवण करून बाहेर गेल्यानंतर पुन्हा फिरून ते घरात आले होते आणि आल्यानंतर बसले होते। मला त्यांनी विचारलं की कलिंगड खाणार का? मी म्हटलं मग नेकी आणि पूछपूछ लवकर चिरा। मग त्यांनी पण कलिंगड चिरायला घेतलं, आणि जेवणानंतर रात्रीच्या वेळेस कलिंगड खाण्यामध्ये काय जी मजा आहे ना, ती दुसरं कुठेच नाही। चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये। तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।